संत ज्ञानदेव सेवा मंडळ आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सवाचं आयोजन केलं गेलेलं होतं। प्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण कृष्णा जाधव यांचं निरूपण या दरम्यान पार पडलं। हा जन्मोत्सव सोहळा 15 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे। पहिला 3 दिवस निरूपणकार कृष्णा जाधव हे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या 3 योगांचं महत्त्व समजावून देत आहेत। कार्य करण्यासाठी आंतरिक उर्मी लागते आणि ही उर्मी दाटून येण्यासाठी अधिष्ठान। कार्य कारण भावाशिवाय या जगामध्ये काहीही घडत नाही। या जगाची रीत अशी आहे की कार्य कारण भाव हा त्या पाठीमागे अभिप्रेत आहे। माऊलींनी 750 वर्षापूर्वी भगवद्गीतेवर टीका केली, म्हणजे भगवद्गीतेचं सटीक दर्शन तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं। त्या पाठीमागे कार्यकारण भाव होता। सर्वसामान्य माणसाला संस्कृत मधलं तत्वज्ञान हे कळत नव्हतं। परंपरा रूढी या समाज मनावर एवढ्या घट्ट बसलेल्या होता की अशा वेळेला माऊलींना अवतार घ्यावा लागला आणि 5,500 वर्षापूर्वी सांगितलेल्या भगवद्गीतेवर व्यक्त व्हावंसं वाटलं। ते जे नमनीत आहे ते तुम्हा आम्हा समोर ठेवावंसं वाटलं। त्याच्या पाठीमागे सामाजिक पार्श्वभूमी होती आणि म्हणून माऊलींना ते उत्तरदायित्व वाटलं। पुढे अजब प्रसंग आहे। हे तत्वज्ञान रणांगणावर सांगितलेलं महान तत्वज्ञान आहे। जगाच्या पाठीवर रणांगणावर सांगितलेलं तत्वज्ञान तुम्हाला कदापिही पाहायला भेटणार नाही। जीवन हे रणांगणच आहे। माणूस जगण्यासाठी मरेपर्यंत धडपड करतो। जगत असताना क्षणाक्षणाला त्याला अनेक वेदनांना सामोरं जावं लागतं, सुखदुःखांना सामोरं जावं लागतं। आनंदाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग येतच राहतात। मी आज जो तुम्हाला सांगणार आहे तो ज्ञानयोग। ज्ञानयोगाच्या पार्श्वभूमीवर, कुठल्या पार्श्वभूमीवर ज्ञानयोग सुरू झाला याला खूप महत्व आहे। युद्धभूमीवर कृष्ण उभे आहेत। अर्जुन कृष्णाला दयावया करतो आहे की बाबा घरच्या समोर मी लढू कसा? माझ्या समोर माझे आजोबा उभे आहेत, माझे गुरु उभे आहेत, माझे गुरु बंधू उभे आहेत। एवढंच नाही तर माझ्या रक्त नाते संबंधातील भाऊ देखील समोर उभे आहेत। अशा प्रसंगामध्ये माऊली शब्द खूप सुंदर वापरतात। तेच मनी गजबज झाली। ही गजबज मनातली जी आहे ती उत्पन्न झाल्यानंतर कृष्णाला मोठा प्रसंग निर्माण झाला की आम्ही युद्ध खेळण्यासाठी तर युद्धभूमीवर आलेलो आहोत। हा युद्धाचा प्रसंग येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या। टाळण्यासाठी श्रीकृष्णासारख्या तत्वज्ञानी पुरुषांना आपलं सर्वस्व पणालाही लावलं। अगदी 5 गावं जरी तू पांडवांना दिलीस तरी हे युद्ध टाळतो असा शेवटचा शब्दही दिला। परंतु हे युद्ध टळणार नव्हतं। जसं मनोभूमीवरचं युद्ध टळत नाही, जीवनातले अनेक प्रसंग टाळता येतात।